पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाचे पराठे। त्यासाठी घेतलेलं साहित्य: शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे कट करून, जिरं घेतलेलं आहे मी अर्धा चम्मच, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 4 ते 5, लाल तिखट घेतलेलं आहे 1 चम्मच, हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ, तीळ घेतलेले आहेत 2 चम्मच। शेवग्याच्या शेंगा मी आता कट करून घेते। ह्या साईजच्या कट करून घेते। याची वरची साल काढून घ्यायची। सगळी साल अशी काढून घ्यायची। सगळे शेंगांच्या साल काढून झालेले आहे। आता मी शिजायला लावते। आता मी पाणी ठेवलेलं आहे कुकर मध्ये। तर मी 1 चम्मच मीठ टाकते। मी शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता मी हे शेंगा शिजायला लावते। आता झाकण लावून घेते। आता 5 ते 6 शिट्ट्या होऊ देते। शेंगा शिजेपर्यंत मी जिरे, हिरव्या मिरच्या आणि लसूण कुटून घेते। हिरवी मिरची, जिरा आणि लसूण कुटून झालेला आहे। कुकर आता थंड झालेला आहे। तर मी खोलते। शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहेत। आता हे चांगलं एकदम मिक्स करते पाण्यामध्ये। चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत त्याचा शेवग्याचा गर निघत नाही तोपर्यंत। आता सगळं हे काढून झालेलं आहे, गर काढून झालेला आहे। तर मी चाळणीत टाकते। चाळणीने येळून घ्यायचं। आता हे पाणी एक साईडला ठेवते। तोपर्यंत पीठ मळून घेऊ आपण। आज जसं पीठ मळतो आपण तसंच, फक्त हे शेवग्याचं पाणी घेणार आहे आपण। मी आता थोडंसं पीठ घेते। हळद, मीठ, लाल तिखट आता हे मी टाकते। कुटून घेतलेलं तीळ, कोथिंबीर, शेवग्याच्या शेंगाचं पाणी थोडं थोडं टाकायचं। पूर्ण एकदाच नाही टाकायचं, जसं आपल्याला पाणी लागेल तसं घ्यायचं। अजून मी थोडंसं पाणी टाकते। परत थोडंसं पाणी टाकते। पीठ मळून झालेलं आहे। तर मी आता वरतून थोडंसं तेल टाकते आणि एकदा परत मळून घेते हलका हाताने। पीठ मळून झालेलं आहे। तर मी आता झाकून ठेवते 2 ते 3 मिनिटं। 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। आता मी पराठा करते।
एक छोटासा गोळा घ्यायचा मीडियम साईजचा, एवढं घेतलेला आहे. आता थोडंसं पीठ लावून घेते. आता मी पराठा लाटून घेते. खूप टेस्टी लागतात. पराठा लाटून झालेला आहे, तर आता मी भाजून घेते. दोन्ही साईडने चांगला भाजून घ्यायचा. आता मी वरतून तूप लावते. आता पराठा भाजून झालेला आहे, तर मी आता काढून घेते. बाकी सगळे पराठे असेच बनवून घ्यायचे. शेवग्याच्या शेंगाचे पराठे तयार आहेत. आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.